नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर माहिती घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे सध्या अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहे किंवा कमेंट्स येत आहेत की आमच्या ऊसाचे शेंडा पिवळा पडला आहे, पाने पिवळी पडली आहेत, त्यासाठी काय उपाय करावे, अशा कमेंट्स आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. ऊसाचा शेंडा कशामुळे पिवळा पडतो आणि त्याच्यासाठी काय उपाय केल्याच्यानंतर तो पुन्हा हिरवा होईल, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो पहा, ऊसाचा शेंडा पिवळा कशामुळे पडतो, पाने पिवळी कशामुळे पडतात. तर ऊसाचं पीक हे एकदम पिवळं पडलं की शेतकऱ्याच्या काळजात धासधास होते, कारण त्याचा थेट परिणाम वजनावर आणि उत्पादनावर होतो. तर मित्रांनो, पिवळेपणाची खरी कारणे आणि त्यावर उपाय काय करायचे यावर सविस्तर आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, ऊसाचा शेंडा पिवळा पडण्याची मुख्य कारणे 4-5 कारणे आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. पहिलं कारण म्हणजे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता. यामध्ये मग प्रामुख्याने लोह असेल, नत्रांची कमतरता असू शकते. त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो तुमचा ऊस पिवळा पडू शकतो. दुसरे कारण म्हणजे आपल्या जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे किंवा जमिनीत जास्त वेळ पाणी साचून राहिल्यामुळे तो मुळांना श्वास घेता येत नाही आणि मग मुळे कुजल्यासारखी होतात. सारखं पाणी राहिल्यामुळे त्यांची जी अन्नद्रव्य शोषण्याची जी परिस्थिती असते ती कमकुवत होते आणि मग मित्रांनो ऊसाचा शेंडा पिवळा पडू लागतो. हे झालं मित्रांनो दुसरं कारण. आता आपण पाहणार आहोत तिसरं कारण. ते म्हणजे जमिनीचा सामू म्हणजे पीएच. जमिनीचा पीएच जास्त असणे. जर तुमची जमीन चोपण असेल किंवा खारवट असेल तर खते देऊनही ऊस उचलत नाही. त्याचं कारण म्हणजे चोपण जमीन असल्यामुळे सुद्धा ऊसाचा शेंडा पिवळा पडू शकतो. तर मित्रांनो, आता ह्या 2-4 कारणं आपण पाहिलेली आहेत कशामुळे ऊस पिवळा पडतो. तर याच्यावरती मित्रांनो आपण आता उपाय पाहणार आहेत. मित्रांनो, आता सर्वात आधी जर तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल तर मित्रांनो 19-19 हे खत प्रति एकरसाठी मित्रांनो आपल्याला 5 किलो घ्यायचं आहे आणि हे ठिबकद्वारे मित्रांनो आपल्याला ऊसाला सोडायचं आहे. यामुळे पिकाला तातडीने नत्र आणि स्फुरद मिळणार आहे. आणि ज्यांच्याकडे मित्रांनो ठिबक सिंचनची सुविधा उपलब्ध नसेल तर मित्रांनो त्यांनी हे 5 किलो खत एका बॅरलमध्ये घ्यायचं आहे 200 लिटरच्या आणि त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकून 200 लिटर पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये 5 किलो हे खत टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो मग ते आपलं जिथं बेंड असेल, जिथं पाणी चालू असेल तिथून मित्रांनो आपल्या पाटात सोडायचं आहे. हा झाला मित्रांनो पहिला उपाय. आता याच्यामध्ये दुसरा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये. आता ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जर कमतरता जर झाली तरीसुद्धा मित्रांनो ऊसाचा शेंडा हा पिवळा पडू शकतो. त्यासाठी मित्रांनो तर ग्रेड 2ची 5 किलो मात्रा ठिबकसाठी घ्यायची आहे आपल्याला.
तर मित्रांनो, ही ग्रेड 2ची 5 किलोची मात्रा जर ठिबकद्वारे दिल्यास पानांना पुन्हा हिरवा रंग प्राप्त होण्यास मदत होणार आहे. आणि मुळांची ताकद वाढवण्यासाठी मित्रांनो, आपल्याला ह्युमिक ॲसिड हे 1 लिटर प्रति एकर वापरायचं आहे. यामुळे मित्रांनो, पांढऱ्या मुळ्या ज्या ऊसाच्या आहेत त्या पांढऱ्या मुळ्या ऊसाच्या वेगाने वाढणार आहे. आणि पांढऱ्या मुळ्या जर ऊसाच्या वेगाने जर वाढल्या तर मित्रांनो, तुमचा जो ऊस आहे त्याची जाडी, उंची, लांबी आणि जो पिवळा पडलेला आहे त्याच्यावरती नक्कीच हा उपाय चांगला होऊ शकतो. जर मित्रांनो पिवळेपणा खूप जास्त असेल तर तुम्ही जमिनीतून खत देण्यासोबतच पानावरून सुद्धा फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर मित्रांनो 15 लिटरचा पंप असेल तुमचा आणि त्या पंपाला जर 100 ग्रॅम 19-19 आणि 30 ते 40 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य मिळून जर फवारणी जर घेतली तर मित्रांनो, याचा रिझल्ट तुम्हाला 3 ते 4 दिवसात चांगला दिसायला सुरुवात होईल. आता मित्रांनो, शेवटची एक महत्त्वाची टीप मी सांगणार आहे. जर तुमची जमीन चोपण असेल तर केवळ खते टाकून उपयोग नाही. तिथे तुम्हाला जमिनीचा सामू म्हणजे pH सुधारण्यासाठी मित्रांनो गंधकाचा किंवा योग्य त्या ॲसिडचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने करावा लागेल. तरच मित्रांनो तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, ऊस जर पिवळं काढायचं कारण जर असेल तर मित्रांनो, तुमच्या हुमणी आणि किडीमुळे सुद्धा मित्रांनो ऊस पिवळा पडू शकतो. जी हुमणी आहे, जी कीड आहे मित्रांनो, ती थेट मुळावर हल्ला करते. त्यामुळे ऊस अचानक वाळायला लागतो आणि पीक पिवळे पडून मरते. जर वेळीच उपाय केला नाही तर संपूर्ण फळाचे नुकसान. तर मित्रांनो, हुमणी नियंत्रण करण्यासाठी सर्वात आधी मित्रांनो आपल्याला जो उपाय करायचा आहे तो म्हणजे जैविक नियंत्रण. बिवेरिया आणि बेसिया किंवा मग मेटारायझिम यासारख्या उपयुक्त बुरशीचा वापर करू शकतो आपण. हे शेणखतात मिसळून दिल्यास हुमणीचे नैसर्गिकरित्या नियंत्रण होते. किंवा मग ठिबकची नळी आपण ठिबकद्वारे जर याचा वापर जर केला तरीसुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा मग हिमिडा क्लोराईड यासारखी कीटकनाशके आपण ठिबकमधून सोडू शकता. हे औषध थेट मुळापर्यंत पोचतं आणि हुमणीचा नष्ट करते. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या ऊसाचे वय आणि तुम्ही तुमच्या ऊसाला कोणतं खत वापरले, काय वापर करता, कशा पद्धतीने करता हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओमधील मार्गदर्शन कसं वाटलं हे नक्की एक कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना खूप छान सुंदर माहिती मिळेल. आणि अशाच नवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय